वारकरी संतांच्या असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहि मज राया शीला विश्वक झालो तुमचा जरा अहो स्वामी तुझ्या देवा यावर्ण करावावे शरण शरणाची हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे दासी हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली त्या माझा नमस्कार वारंवार निरंतर कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज गुरु संत गोळेचा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या भंगातून तुकोबारा भगवंताचा भक्त आणि भगवंताला नेमकी भक्ती कोणती आवडते या ठिकाणी सांगतात ऐका तुम्ही आम्ही या शहरी भागात राहणार माणसावर सगळे सुज्ञ आहो जाणते आहो कळते आहो आज जवळजवळ वास्तविक पाहता धर्म लोपायला नाही का पण हे आधुनिक युगामध्ये आज या मौजे महागाव तालुका असताना सुद्धा या अष्टविनायक गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पळूपाटणाने जे उपक्रम राबवला याच्या देखील जोरदार टाळ्या वाजवा कारण हल्लीच्या काळामध्ये पहिले नाटकं राहायचे बरोबर आणि कंटिन्यू नाटकं ठेवायची आता नाटकं बंद झाली आता माणसंच नाटकं करायची नाही हे काळामध्ये परिवर्तन झालं नाटकं त्यानंतर आता वास्तविक पाहता आपण कोणाची निंदा म्हणून नाही तमाशे नसेल तर देव नाही आता तुम्ही आम्ही सर्व कीर्तनाला जमले आता जमल्या मग सगळे तर भावनिक माणसं होते की नाही हे तर कोण्याही प्रकारचा कोणाला स्वार्थ नाही काय बा लेजाहून आले काही पिपरून आले काही आमनेहून आले काही किरण खेळून आले काही वागणातून आले काही उलटीहून आले दोन दोन का पण आले की नाही सगळे बरोबर आहे म्हणजे काय ठिकाण आहे की नाही भाव आहे बरोबर आहे म्हणून भावासाठी देव खांडावा आहे तो आपुला काही न लगे कवावती कान काही न लगे कवावती कान तुझा
कामले आलो विठोबाचे कामले आलो विठोबाचे काही न लगे बाबाची काही न लगे बाबाची फक्त भगवंताला लागते भाव म्हणून भावे विना देव न कळेनी संदेव भावे विना भक्ती भक्ती विना बळ विना शक्ती सगळ्यात महत्वाचा आहे भाव म्हणून भावासाठी देव काही करते यात काही संख्या आणि संदेह नाही का म्हणून झाली संध्या संदेह माझा गेला हृदय आत्माराम प्रकटला तुम्ही या मुलाला फक्त पहा सर्वांना विनंती आहे ज्या मायबापाचा विनंती आहे हिनं उपक्रम चांगला राबवला फक्त तुम्ही हातभार लावा याला काय करा या उपक्रमाला हातभार लावा आणि एक कीर्तन नाही तर गणेश उत्सवाचे 10 कीर्तन राहते चांगले आहेत कारण जगाच्या पाठीवर फक्त एवढं व्यासपीठ शिल्लक आहे एवढंच की या व्यासपीठाहून सांगतो तुम्हासी भलारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया या व्यासपीठाहून धर्म सुधारला जाते धर्म वाढवा जमते कारण हेच व्यासपीठ शिल्लक राहिलं बाकीचे व्यासपीठ शिल्लक नाहीत बाकीचे व्यासपीठ गलिच्छ झाले ऐका रातातून सरकार बदलायला व्यासपीठ शिल्लक नाही आश्वासन आणि करणं यात फरक आहे आपला विषय ते नाही म्हणून जगाच्या पाठीवर तुम्ही आता हे बा कीर्तन मर्यादा हे आजकालची नाही हे संता घराची मर्यादा आहे आयशी कीर्तनाची मर्यादा किंवा कथे काळेची मर्यादा या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक लोक सुधारले बिघडलेले लोक जागेवर आले नवे इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजासारखे राजे सुद्धा या कीर्तनात येऊन बसले म्हणून कीर्तनाचा अंग कीर्तन